नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मौनी अमावस्या ही आता येत आहे आणि या अमावस्येला तुम्हाला काय उपाय करायचे आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून मी आज तुम्हाला देणार आहे. तर मौनी अमावस्या ही खूप महत्त्वाची अमावस्या आहे. बघा, जर तुमच्या घरात सतत भांडण होत असेल किंवा पैसा पाणी टिकत नसेल किंवा तुमच्या पत्रिकेत अजून कोणते दोष असतील, पितृदोष असेल, सर्पदोष असेल, वास्तुदोष असेल, तर हे सारे दोष हे फक्त अमावस्येला काही उपाय केल्याने जात असतात किंवा भगवान शिव भोलेनाथांची पूजापाठ केल्याने जात असतात. तर प्रत्येक अमावस्येचं प्रत्येक असं वेगवेगळं महत्त्व आहे. तसंच ही मौनी अमावस्या देखील खूप महत्त्वाची आहे. ज्या लोकांच्या घरामध्ये फक्त भांडं पडायला आणि भांडण लागायला वेळ लागत नाही, त्या पद्धतीने छोट्या छोट्या कारणावरून भांडण लागत असतं किंवा एक आजारी पडला, तो बरा होतोय ना होतोय तोपर्यंत दुसरा आजारी पडतो, तो बरा होतोय ना पर्यंत तिसरा आजारी पडतो. हे असं त्यांच्या घरात सतत चालू असतं. काहींच्या घरामध्ये चारी बाजूनी पैसा येण्याचे मार्ग तर असतात, पैसा येत पण असतो, पण पैसा हा घरात टिकत नाही. काही कारणास्तव पैसा खर्च होत राहतो. सतत संकट येत असतात. एक संकट सॉल्व करतोय तोपर्यंत दुसरं संकट दारावर येत असतं. तर काही लोकं तुम्हाला सांगत पण असतील की तुम्हाला नक्कीच पितृदोष असेल, कारण तुमच्या घरामध्ये हे असं वारंवार घडत आहे. तुम्ही कितीही देवपूजा करता, पूजापाठ करता, उपवास करता, त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही जोपर्यंत तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न होत नाहीत किंवा त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत नाही. त्यासाठीच आपल्याला मौनी अमावस्या असेल किंवा इतर कोणत्या अमावस्या असेल, त्या अमावस्येला आपल्याला काही उपाय करायचे असतात. तर आज मी तुम्हाला जे उपाय सांगत आहे ते पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेले उपाय आहेत, ते मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर पहिली गोष्ट, अमावस्ये दिवशी आपले जे पितर आहेत ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि ते आपल्या जिथं पाण्याचा स्रोत आहे त्या ठिकाणी ते येत असतात. कारण की त्यांना पाणी पिण्याची तहान लागलेली असते, पाणी पिण्याची गरज असते, म्हणून ते त्या ठिकाणी तिन्हीसांच्या वेळेला येत असतात. त्यामुळे आपल्याला आपल्या ठिकाणी जिथं पाण्याचा स्रोत आहे आपल्या जवळपास, तिथं तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला दीपक लावायचा आहे, एक दिवा लावायचा आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण पिंपळाच्या झाडाखाली देखील दिवा लावत असतो, कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात पितरांचा वास आहे असं सांगितलं जातं, भगवान विष्णूंचा वास आहे असं सांगितलं जातं. दुसरं म्हणजे वटवृक्ष. वटवृक्ष हे ब्रह्माजींचं स्वरूप आहे असं मानलं जातं. तिथेही पितरांना वरदान भेटलेलं आहे की तिथेही त्यांचा वास आहे. आणि तिसरं म्हणजे जे आहे आपलं बेलपत्राचं झाड, तिथेही पितरांसाठी आपण दिवा लावू शकतो असं पंडित मिश्रा यांनी सांगितलेलं आहे. तर या 3 झाडाच्या खाली आपण मौनी अमावस्या दिवशी दीपक लावला पाहिजे आणि त्यांची मनोभावे पूजा आपण केली पाहिजे. धूप दीप ओवाळून त्यांची पूजा आपण करायची आहे. दुसरं म्हणजे आपण एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं निरसं दूध टाकायचं आहे आणि ते दूध तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली किंवा जे बेलपत्र आहे त्या झाडाखाली नेऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे. हे केल्याने देखील आपले पितृ शांत होत असतात किंवा त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. कणकेचा दिवा तयार करायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक वात जी आहे ती बनवायची आहे. त्यात थोडे काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपल्या घरातील जो पाण्याचा स्रोत असतो, तुम्ही जिथे पाणी साठवून ठेवता ना, तिथे तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. पण त्या दिव्याचं तोंड तुम्हाला दक्षिण दिशेला करायचं आहे. जर तुम्हाला बाहेर झाडाखाली दिवा लावायला नाही जमलं, तर तुम्ही घरामध्ये सुद्धा आपल्या पितरांसाठी या दिवशी दीप प्रज्वलित करू शकता. पण यामुळे काय होईल की तुमचे पितृ तुमच्यावरती खूप प्रसन्न होत असतात. त्यांना देखील वाटत असतं की हां, माझे वंशज आहे ते कुठे ना कुठे माझी आठवण काढत आहेत किंवा माझी पूजापाठ करत आहेत. त्यामुळे ते तुमच्यावरती कधीच नाराज होणार नाहीत. आणि तुमच्या पत्रिकेत पितृदोष असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, तर हे सर्व यामुळे निघून जात असतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा पण आपल्याला पितृदोष असतो, तेव्हा आपल्या पाठी लागोपाठ सारखी संकटं चालू राहत असतात. पण तुम्ही ह्या अमावस्येला किंवा 5 अमावस्या असा उपाय करून नक्की बघा. नक्की तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच जाणवेल. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा तुम्ही भगवान भोलेनाथांची पूजा करता, तेव्हा आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होत असतात. कारण की पितरांचे देखील देव हे भगवान भोलेनाथ आहेत. आणि जेव्हा पण तुम्ही घरामध्ये आपल्या भोलेनाथांची आरती घेता किंवा भगवान शंकराच्या शिवलिंगांची, फोटोची जेव्हा आरती घेताना, तेव्हा तो आरती घेतलेला जो निरंजन आहे तो तुम्हाला खाली ठेवायचा नाही. तो तुम्हाला जिथे तुम्ही दीपक लावता
आपल्या पितरांसाठी आपल्या पाण्याच्या स्रोतजवळ तिथे नेऊन जर तुम्ही तो ठेवला, म्हणजे आपण आपल्या भगवान भोलेनाथांची जी काही पूजा केलेली आहे त्याचं सगळं श्रेय आपण आपल्या पितरांना जेव्हा देत असतो ना, तेव्हा पितृ आपल्याला भरभरून अशा आशीर्वाद देत असतात. आणि अशा आपण जी आरती आहे ती पूजा आहे, पाठ आहे, तो त्यांना जर समर्पित केला पितरांना, तर आपले पितृ सगळ्या दोषातून मुक्त होत असतात, त्यांना त्यांची मुक्ती होत असते. आणि त्याचंच फळ म्हणजे आपले पितृ आपल्याला आशीर्वाद देत असतात, किंवा आपल्याला कुठे ना कुठे चांगला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपली सारी संकटं किंवा त्यांनी जे शिव्याशाप आपल्याला दिलेले असतात, त्यांची जी पीडा आपल्याला लागलेली असते ती सर्व नाहीशी होत असते. त्यामुळे तुम्ही 1 महिना फक्त हा उपाय करून बघा. तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल, भगवान भोलेनाथांचा जर फोटो असेल, सकाळ किंवा संध्याकाळ एक निश्चित समय तुम्ही ठरवा. आणि त्यावेळेस तुम्ही जेव्हा भगवान भोलेनाथांचं जे मी आरती करता, निरंजन करता, ते केलेलं जे निरंजन आहे ते तुम्ही नेऊन तुमच्या पितरांना जिथं दिवा लावता तिथे नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे. आणि तुमची जी पूजापाठ आहे ती त्यांना समर्पित केल्यासारखं असतं. तर हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे, बिना खर्चिक आहे. 1 महिना फक्त तुम्ही फक्त करून बघा. तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल. आणि तुमच्या घरात जे काही परेशानी आहे, जे काही संकट आहेत, जे काही तुमचे प्रश्न असतील ते नक्कीच त्याचं निवारण होईल. तर ही महत्त्वाची जी अमावस्या आहे, मौनी अमावस्या, या दिवशी तुम्हाला असे उपाय करायला तुम्ही विसरू नका. आणि हा दिवस पितरांसाठी समर्पित असतो. तुम्ही या दिवशी आपल्या पितरांसाठी फक्त तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून. बाकी काहीच करायचं नाही आहे. तर तुम्ही नक्की करा. या दिवशी भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जावा, त्यांना दुधाने अभिषेक घाला, तेही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण खूप अशी महत्त्वाची मौनी अमावस्या येत आहे, त्यामुळे ही संधी तुम्ही चुकवू नका. जर तुमच्या जीवनामध्ये सतत संकटे येत आहेत, खूप अडचणी येत आहेत, आणि किंवा ज्यांच्या जीवनामध्ये अडचणी, संकट नाही आहेत, तरी त्यांनी हा उपाय नक्की करायचा आहे. कारण येणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये अशी काही संकट, काही अडचणी येऊ नयेत म्हणून. तर मीही देखील करणार आहे. तुम्ही देखील नक्की हे उपाय नक्की करा आणि तुमच्या पितरांना तुम्ही खुश करा आणि त्यांचे चांगले आशीर्वाद तुम्ही प्राप्त करा. तर अशी होती आजची माहिती मौनी अमावस्येबद्दलची. अजून माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमधून देणार आहे. तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.